किल्लेदार मराठ्यांचा दौडत्याची भारी हा इतिहास त्यांनी रचिला, हा इतिहास त्यांनी रचिला. शिवराय माझा करायचे राजा, शिवराय माझा करायचे राजा या महाराष्ट्राला. शिवराय माझा करायचे राजा या महाराष्ट्राला लाभला. शिवराय माझा करायचे राजा या महाराष्ट्राला इतिहास त्यांनी रचिला, हा इतिहास त्यांनी रचिला. शिवराय माझा करायचे राजा या महाराष्ट्राला लाभला. जन्म आला राजा शिवनेरी गडावर, आनंदी आनंद रे गोजिरे बाळ सुंदर, जणू वाटे देवाचा दैवी अवतार. शिवाजी महाराज जन्माला आले. खरोखरच मराठ्यांचा पोचिंता जन्माला आलाय की नाही. रयतेचा राजा जन्माला आला. आऊ साहेबांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घ्यावी आणि रयतेचं रक्षण करावं. बघा, जे स्त्रीच्या ओठावर असतं ते पोटामध्ये असतं, है की नाही. आता बाळ जन्माला यायच्या अगोदर आई साहेबांची इच्छा होती काय की रयतेचं रक्षण करणारा जन्माला यावा, आणि आलं जन्माला बाळ रयतेचं रक्षण करणार. लक्षात घ्या, म्हणून गरोदरपणामध्ये स्त्रियांनी ग्रंथ वाचले पाहिजेत किंवा चांगलं जे पण केलं पाहिजे काम. म्हणून काय सांगतोय, कारण संतान जी होणारी असते ती पोटामध्ये सगळ्या गोष्टी शिकत असतात. अभिमन्यू चक्रव्यूह तोडायचं है की नाही पोटामध्ये शिकत होता, पण होकार देतोय कोण ह्या विचाराने श्रीकृष्णाने तिथेच थांबवलं. नाहीतर अभिमन्यू चक्रव्यूह भेदून पण बाहेर आला असता, पण ते भेदण्यास न देण्यास कारण पण श्रीकृष्ण आहे. कारण अभिमन्यू हा चंद्राचा मुलगा परचा आहे आणि त्याला चंद्राला गावी पाठवायचं नव्हतं, घरी कुठे पृथ्वीवर पाठवायचं नव्हतं. म्हणून सभेमध्ये ठरलं होतं की अर्ध्या गोष्टीतून माघारी पाठवायचं काम श्रीकृष्णाचं होतं. त्याप्रमाणे त्याने केलेलं आहे. म्हणून विधी लिखित जे घडणार आहे ते कोणाला चुकणार नाही. कारण राजा माझा 50 वर्ष जगला, जर 100 वर्ष जगला असता तर मराठी माणसाच्या आज घराला सोन्याचं दार असलं असतं. असा माझा रयतेचा राजा होता. म्हणून काय म्हणतो बघा, रूप दागिने गोजिरे बाळ सुंदर, जणू वाटे देवाचा ती छाव जन्मला, जिजाऊ ती छाव जन्मला. रयतेचा राजा महाराष्ट्राला लाभला. शेवटा सोळा कडकेला पहिला सरा, हर हर महादेव. मर्द मराठी मावळे साथी धुरंधर, मर्द मराठी मावळे साथी धुरंधर, इतिहास देई द्वाई. किस्से छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत नाही का. आम्ही म्हणतो अमावस्या आली मग पोराचे बाहेर पाठवायचा नाही, ही आमची समजूत आहे. पण माझ्या राजात अमावस्या दिवशी अनेक किल्ले हातात घेतलेले आहेत. अमावस्या त्याच्यासाठी सगळ्यात शुभ दिवस होता. हा माझ्या राजाचा दिवस आहे, लक्षात घ्या. अमावस्याच घाबरणारे आम्ही निर्माण झालो. राजा आमचा घाबरत नव्हता. ज्या दिवशी काळ रात्र असेल त्या दिवशी गड किल्ले जास्त घेतलेले आहेत राजाने.
लक्षात घ्या. म्हणून विश्वास स्वतःवर असणं गरजेचं आहे. म्हणून काय सांगतो बघा, मर्द मराठी मावळे साथी धुरंधर, इतिहास देईवान किस्से भयंकर. मान मायभूमीचा राखीला, मान मायभूमीचा राखीला, पारखीचा राजा महाराष्ट्राला लाभला. पारखीचा राजा परतीला मांडियली माऊली समान, जगामध्ये मिळविला हा पहिला परस्तीला माते समान मानणारा छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घ्या, एका मावळ्याने एका अबलेची अब्रू लुटली होती आणि महाराजांना फक्त माहिती पडलं. महाराजांनी काय केलं माहिती आहे का, भर चौकामध्ये त्या मावळ्याचं मुंडक छाटलं असा राजा होता. नाहीतर आज 4-4 वर्षांच्या मुलींवरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय. खरोखरच 1500 रुपयापेक्षा कायदा येणं गरजेचं आहे. कारण माझी वहिनी काय म्हणते, नको मला बंगला, नको मला माडी. काय सांगते बहीण, नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा सरकार, नको सबसिडी. काय पाहिजे मग, माझ्यासाठी काढा कायदा, माझ्यासाठी काढा कायदा. लाडकी बहीण म्हणून तुम्ही सारे म्हणता, सांगा मग वाकड्या नजरेनं सारे बघता. अरे जीनं माझं मुश्किल झालं रे बघता बघता, रोज बघून रोज मरते तुम्ही साक्षी असता. लाडकी बहीण योजना मला देत आहे आणि माझ्यावर आजचे अन्याय होत आहेत ते तुम्ही सहन करताय. मग त्या 1500 रुपयाचा फायदा काय आहे की नाही. मग धनाचा त्या काय फायदा, 1500चा काय फायदा. खरोखरच एकदा लाडक्या बहिणीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खरोखर महिला वर्ग सुरक्षा कायदा येणं खूप गरजेचं आहे. म्हणून काय सांगते बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, त्या मावळ्याला त्याची मुंडकी छाटून थेस त्याला त्याचा शिरच्छेद केला. हा आपला राजा होता, कारण परस्त्री माते समान मानणारा राजा होता. म्हणून काय सांगते बघा, मर्द मराठे जगती ताट मानेर, मुद्रा करती शिवराया मान माय भूमीचा राखीला, आई भवानीची आण तुम्हाला. शिवराया चालरायचे चालाचा, चालाचा लाभ लाभला. चालरायचे चालाचा गरीबाचा वाली झाला राजा आमचा पडला सारा भारी. आता छावा पिक्चर आलेला आहे की नाही. छावा पिक्चर प्रत्येक मराठी बांधवाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत बघा. शेवटच्या क्षणापर्यंत एवढे खाऊ सण केलेला राजा, 120 लढाई एकदाही न हारणारा राजा, 40 दिवस त्याच्यावर अन्याय झालेत आणि त्याच्यावर अन्याय होत असताना सुद्धा मराठ्यांसाठी कायम तटस्थ उभा राहणारा राजा छत्रपती संभाजी राजा शिवबाचा छावा आहे. छावा आणि
आणि आत्ताचा आमचे छावे काय आहेत? छावा आणि तोंडात एवढा मावा. शिरा पडली तोंडावर तुमच्या. नको नको नको. बघा दाढी वाढवून आम्ही महाराज नाही होऊ शकत. महाराजांचा एक गुण आपण घेऊया, है की नाही? फक्त एक गुण जरी आपण घेतलात ना तरी बस होईल. आमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणून सांगतोय व्यसन दिन होऊ नका, लांब राहा. जेवढं होईल तेवढं लांब राहा मुलांनो. बाकी काही नाही. या ठिकाणी संभाजी महाराजांवरती गाणं सन्माननीय दामोदर पांचाळ 100 रुपये आणि दाजी कुसमकर ना काय कुडतडकर, हा त्यांची सन्माननीय दाजी कुडतडकर यांच्याकडून 100 रुपयाचे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. त्यांना उथंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाची प्रार्थना करतोय. कागद हवा की पण खरोखरच मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. चला पुढे जाऊया. गरीबाचा वाली साकार किती मोठा राजा मुसा पडला सारा मुखाला भार. माथ्यावर शोभे त्यांच्या अर्धचंद्र कोरी, माथ्यावर शोभे त्यांच्या अर्धचंद्र कोरी, शब्द पुरे पलटी वर्णया धोरी. शिवराय मुच्या हृदय कोरीला, शिवराय मुच्या हृदय कोरीला, शिवराय म्हाताऱ्या दैतेचा राजा महाराष्ट्राला लाभला. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी.